गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 27 मार्च 2025. हे फायनान्शियल इयर संपायला फक्त 3च दिवस राहिलेले आहेत आणि त्यापैकी उद्याचाच दिवस फक्त ट्रेडिंगचा दिवस आहे. तर आपण लॉस बुक केलेलं नसेल प्रॉफिटच्या अगेन्स्ट, शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या अगेन्स्ट शॉर्ट टर्म लॉस आणि लॉंग टर्म प्रॉफिटच्या अगेन्स्ट लॉंग टर्म लॉस, हे जर का बुक केलं नसेल तर उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. ओके. मी जे मार्केटमध्ये म्हणतोय की मंदी येणार आणि जोराची मंदी येणार, त्याची कारणं सरळ सरळ समोर दिसत आहेत. आज हे प्रूफ सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे की अख्ख्या जगाचं मार्केट, एक चायना आणि हाँगकाँग सोडलं, हाँगकाँग हे चायनाचाच पार्ट झालेला आहे, सॉरी. तर हे जर का सोडलं तर अख्ख्या जगाचं मार्केट डाऊन आहे आणि चांगल्या प्रकारे डाऊन आहे. म्हणजे जगातले सर्व शेअर्स बाजार हे खाली पडत आहेत आणि इकडं मात्र आपल्याला आनंदाच्या उसळ्या येत आहेत. तर हे सरळ सरळ कळतंय की हे लॉबीचं गणित आहे आणि ती लॉबी तुम्हाला धीर देणार, मार्केटवर चढवणार आणि तुम्हाला असं फील देणार, गुड फील देणार की सगळं सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. मागच्या महिन्याचा आजच काहीतरी इंडस्ट्रियल डाटा आलेला आहे, तोही डाटा तितकासा काही चांगला नाही आहे. तर किती ते मला झटक्यात टी व्हीवरची एक लाईन बघत होतो मी, त्याच्यावरती झटक्यात निघून गेल्यामुळे कळलं नाही मला. ठीक आहे, पण ते कळण्याची गरज नव्हती. डाटा निगेटिव्हमध्ये आहे, त्याच्यामुळे जास्ती काही कळण्याची किंवा बघण्याची आवश्यकता नाही. तर ह्या दृष्टिकोनातनं जर आपलं मार्केट वर चाललेलं आहे तर ते कशाच्या जीवावर चाललंय, कुठल्या जीवावर मार्केट वर चाललंय हे मला सांगा. अजून पुढच्या क्वार्टरचे, म्हणजे ह्या क्वार्टरचे निकाल आलेले नाहीत, हातात आलेले नाहीत. आपल्याला माहितीच नाहीये की कंपन्यांनी काय केलंय. व्हेरी सॉरी, खोकला आहे मला, तो काही गेलेला नाही. कंपन्यांचं गणित आपल्याला अजूनही कळलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये हे मार्केट ह्या कंपन्यांना वर का नेत आहे? खाली खेचत होतो कारण कंपन्यांचं तिमाही निकाल चांगले नव्हते, हे आपल्याला पटण्यासारखे, कारण ते आपण पाहिले निकाल आणि ते खरोखर तेवढे चांगले नव्हते. पण अजून पुढच्या महिन्यात निकाल चालू होतील, त्याच्या अगोदरच हे वर कसं काय गेलं? बरं, ट्रिगर शून्य, काही ट्रिगर नाही आपल्याला. बघा, विचार करून बघा. सोनं चांदी वर चाललंय, आत्ता विकायचं नाहीये, अजूनही थांबायचंय आपल्याला. भले सोन्यात थोडी पडचड होऊन दे, काही काही बिघडत नाही, काही फरक पडत नाही. तर ह्या दृष्टिकोनातनं सगळा सारासार विचार करा. मी आजचा व्हिडिओ काही फार लांबवत नाही कारण मला बरं नाहीये, खोकला आहे. बरं आहे पण खोकला आहे, खोकलाच खूप आहे, सॉरी. तर ह्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर अगदी क्लिअर पिक्चर दिसतंय की लॉबीवाले तुम्हाला वर उचलणार, लोकांच्या मनातली भीती काढून टाकणार. आज MMI म्हणजे काय म्हणतात ते, MMI हा एक इंडेक्स आहे, गुगल सर्च करून बघा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मीटर दिसतं, ते मीटर आज 70ला गेलेलं आहे. त्याचा अर्थ काय? लोकांमध्ये ग्रीड, हाव निर्माण झालेली आहे की आपण सुद्धा शेअर विकत घेऊन त्याच्यामध्ये फास्ट पैसे कमवावेत. ही हाव जी निर्माण होते हे एक्स्ट्रीम ग्रीडला चालू झालेलं आहे. 70 हे एक्स्ट्रीम ग्रीड चालू झालं, म्हणजे लोकांमध्ये अति हाव निर्माण झालेली आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत शेअर विकत घेऊन त्यात पैसे कमवावेतच कमवावेत. तर ही एक्स्ट्रीम ग्रीड जेव्हा तयार होते तेव्हा मार्केट पडण्याची शक्यता ही 80% वर जाते कायम. मागची पूर्वीची कधीची उदाहरणं बघा तुम्ही. सॉरी. तर हे मार्केट पडणार म्हणजे पडणारच. हेजिंग केलं नसेल, पोर्टफोलिओ मोठा असेल तर जरूर हेजिंग करा. आत्ता हेजिंगचा भाव अतिशय स्वस्त आहे कारण मार्केट बऱ्यापैकी अप गेलंय. मी ज्याला 13,000 रुपये दिलेले आहेत
ते माझ्या मते आज आज मी पाहिलं नाही, पण आज माझ्या मते ते 1000 रुपयाच्या आसपास असेल. एवढा फरक आहे. तुमचा पोर्टफोलिओ अगदी 1 लाखाचा असेल तरी 1000 रुपये परवडतात. ते पैसे गेलेले परवडतील. का गेलेले परवडतील? कारण जर चुकून माकून माझ्या म्हणण्यानुसार मार्केट पडलंच आणि चांगलं पडलं, तर तुमचे शेअर्स जे पडतील त्याचा जो भाव पडलेला असेल तेवढेच पैसे तुम्हाला ह्याच्यामधनं मिळणार आहेत. किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं, ते मी काय परत करत नाही. आणि आता आपल्याला मेटल्सचे शेअरही जमवायला सुरुवात केली. फक्त मेटल्सचे शेअर हे परमनंट नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक 20% प्रॉफिट झाला, प्रॉफिट काढून घ्यायचा, खिशात टाकायचा, गप्प बसायचा. तर मेटलचे शेअर जमा करा, घेऊ नका. कारण मेटल हे इतकं जबरदस्त सायकल आहे, ते कधी तोंडावर पाडेल भरोसा देता येत नाही. त्यामुळे त्याच्यात हुशारीनेच काम करावं लागतं. तर बाकीचे आपले तर शेअर आहेतच. IT आहे, FMCG आहे. अर्थात IT सध्या वर आहे, पण त्यात तुम्ही हुशारीने जर का शेअर निवडलेत चांगल्या कंपन्यांचे हुशारीने, तर अजूनही काही स्टॉक आहेत की जे हातात घेण्यासारखे आहेत. आपल्याला वर गेलेले स्टॉक नकोच आहेत. कन्झम्पशनचे स्टॉक शोधा. कन्झ्युमर ड्युरेबल, पण कन्झ्युमर ड्युरेबल असं आहे की यावर्षी AC चालेल एवढं नक्की, कारण ही उन्हाळा अतिप्रचंड आहे, त्यामुळे AC फॅन या गोष्टी चालणार. तर त्यांचे शेअर्स बघा कुठले आहेत. तर म्हणजे वोल्टास आहे, किंवा वोल्टास फार तुम्हाला रिटर्नही देत नाही म्हणा, पण ठीक आहे, वर जाऊ शकतो फटाक दिशेने. तर घ्यायचे, विकायचे, हाच त्याच्यामधला भाग आहे. याच्यामध्ये काही परमनंट राहायचं नाही कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये. बाकी IT, FMCG, त्याच्यानंतर कन्झम्पशन, याच्यामध्ये तुम्हाला डोळे झाकून तयारी ठेवायची आहे. हेल्थ केअर एक बघायला सुरुवात करा. मी हेल्थ केअरच्या अत्यंत विरुद्ध आहे, पण US मध्ये ज्यांचं एक्सपोर्ट आहे अशा कंपन्या शोधा. आणि त्याच्यातल्या चांगल्या कंपन्या ज्या आहेत, आपण पूर्वी कंपनी कशी ओळखायची चांगली हे सगळं शिकलेलो आहे, तर त्याच्याप्रमाणे चांगल्या कंपनी आपल्या स्क्रीनरमध्ये फॉलो करायला टाकून द्या. म्हणजे त्याचे नोटिफिकेशन वगैरे सगळे तुम्हाला येत राहतील आणि वारंवार ते नाव नजरेसमोर राहील. आणि याच्यामध्ये मात्र ही कधी घ्यायचं आहे हे मी तुम्हाला कधीतरी सांगेन, जेव्हा वेळ येईल तेव्हा. फक्त आत्ता शेअर निवडून ठेवा. त्याचं कारण असं आहे की US म्हणतंय की आम्ही तुम्हाला 25% टेरिफ लावणार. लावून द्या ना, चांगली गोष्ट आहे. आपल्या भारतातनं अतिप्रचंड प्रमाणात औषधं त्यांच्याकडे जातात. लावून द्यात त्यांना. 25% औषधं तिथं महागच होणार आहेत. आणि औषधं ही अशी गोष्ट आहे की जी घेतल्याशिवाय पर्यायच नाहीये. निदान अमेरिकन लोकांना नाहीये. आपल्याला आहे. माझं दर रविवारी सिरीज चालू आहे ती बघा. आपल्याला पर्याय आहे, त्यांना नाही. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला वेळेवर विकत घ्यायचं आहे. बरं, मी ठेवतो, मला जास्ती बोलता येत नाहीये. तर आत्ता सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत त्याची उजळणी करा. चला, बाय. परत भेटू आपण लवकरच. बाय.